नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. असा चॅनलला सपोर्ट करत राहा. नेहमीच आपण आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी दमदार विषय घेऊन येत असतो. मग कायदेशीर असो, कुठले सामाजिक असो, खेळाचे असो, बऱ्याच म्हणजे वेगवेगळ्या फील्डमधून आपले हे जे आपली यूट्यूबची फॅमिली आहे त्यांच्यासाठी आपण म्हणजे त्यांची जी जागरूकता आहे ती जागरूक राहावी यासाठी आपण नवीन कन्सेप्ट आणत असतो. मग ते कुठलेही असोत, नवीन आपला दरवेळेस हा नवीनच व्हिडिओ असतो. त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर पहिले सबस्क्राईब करा आणि इतर लाईक तर करायला विसरत जाऊ नका आणि इतरांनाही शेअर करत जा तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना, कारण आपले दमदार विषय असतात. आजचा सुद्धा हा दमदारच विषय आहे आपल्या महाराष्ट्रात एक गाजत असलेलं हॉटेल भाग्यश्री. आता भाग्यश्रीचा एक 2-3 दिवसापूर्वी असा किस्सा झाला की पुढचं पाठ मागचं सपाट. एक संभाजीनगरचा कस्टमर, एक 2-3 कस्टमर आले होते. अक्षरशः शिव्या दिल्या त्यांनी व्हिडिओमध्ये क्वालिटी आणि क्वांटिटी बद्दल. म्हणजे एवढी भयानक परिस्थिती. आणि त्याच्या अगोदरही मी एक व्हिडिओ पाहिला होता हॉटेल भाग्यश्रीवाल्याचा की ही फोटो काढणारी गर्दी तर वेगळीच आहे, सेल्फी घेणारी गर्दी वेगळीच आहे, उद्घाटनाची वेगळीच आहे गर्दी. आता हेच म्हणायचे की मी 12 ठिकाणी जाऊन 12 माझ्या शाखा ओपन झालेल्या आहेत. पण मित्रांनो, आता ती क्वालिटी क्वांटिटी राहिली आहे का? इथे प्रत्येक वेळी नवीन कस्टमर येतोय, तर ते जो कस्टमर आलेला आहे आपला संभाजीनगरचा, त्याची काय प्रतिक्रिया आहे थोडक्यात 2 शब्दात जरा ऐकून घ्या. त्याच्यानंतर आपण डिटेलच या विषयावरती येऊ. तर चला बघून घ्या तो विषय काय आहे हा नेमका. खाल्लं जाईल नाही, पिलं नाही, ते तुमचा एबीआर माणूस शिरजोरी करून आला. मला काहीच नाही लागत, मला फक्त जेवण लागलं आहे. शिफ्टाची बुक नाही फक्त, काही खाल्लं झालं नाही. सगळ्या विचार घेते, सगळ्या जण बोंब करून. हॉटेल भाग्यश्रीवरती जेवण आलेलं आम्ही छत्रपती संभाजीनगरवरून. क्वालिटी क्वांटिटी काही घाटा काही नाही आहे. पुरा फिर आयटम आहे. हे पाय पुरं पाणी आहे, पाणी पुरं पाणी, डायरेक्ट पाणी. मैद्याची रोटी आहे जळलेली, पुरं पाणी आहे. बघा मित्रांनो, तुम्ही ही क्लिप पाहिली असेल की अक्षरशः ते संभाजीनगरचा जो कस्टमर आहे त्याने अक्षरशः शिवी देऊन हा व्हिडिओ टाकलेला आहे. आणि मग त्याला विचारण्यात येतं की तुला काय पाहिजे. तर त्याने दाखवलेलं तुम्ही तर पाहिलं असेल की काय म्हणणं आहे त्याचं की हे गरम नुसतंच पाणी आहे, कसली क्वालिटी नाही, क्वांटिटी नाही. म्हणजे फक्त बोकडं दाखवूनच भाज्या होतात का? आता मित्रांनो कसं असतं की ज्यावेळेस जागरण आपण ज्यावेळेस, हे बघा, पहिली गोष्ट एक याचं लॉजिक आहे जेवणाचं लॉजिक काय तुम्हाला सांगतो मी. आपण नेहमी आपल्या घरी मटण खात असो, चिकन खात असो, आपण काय होतं की एक पर्टिक्युलर एकाच साच्यामध्ये आपण त्या भाज्या बनवत असतो. म्हणून बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला त्याचा कंटाळा येतो. पण आपण तीच जर भाजी समजा एखाद्या पाहुण्याकडे गेलो किंवा बहिणीकडे गेलो, मावशीकडे गेलो, काकीकडे, चुलत्याकडे, मामाकडे, कुणाकडे जाऊ, तर त्यावेळेस ते एखादी कोंबडी कापतात किंवा मटण शिजवतात किंवा जागरण गोंधळाचं जेवण असेल समजा. आता बघा, जेजुरीला सुद्धा मोठमोठी जागरण गोंधळ करतात. तर त्याच्यामध्ये काय होतं, ते पूर्ण बकरं शिजवलं किंवा बोकड शिजवलं तर त्याची टेस्ट वेगळी लागते. आणि काय होतं, आपण ज्या नेहमीच्या साच्यातून जात असतो टेस्टमधून, त्या टेस्टला विसरून ती टेस्ट लागते. म्हणून आपल्याला वाटतं की अरे जेवण खास बनवलेलं होतं. पण बऱ्याच वेळा बघा, तुमच्या इथं सुद्धा जर समजा नॉनव्हेज चिकन मटन बनवलं असेल, कोणी पाहुणे आले, ते सुद्धा म्हणतात की खूप छान भाजी झाली. म्हणजे काय होतं, एक लेवलला आपण आपल्याच जेवणाचा आपल्यालाच रेजिस्टन्स येतो. म्हणजे काय होतं की आपल्याला त्याचं काही विशेष वाटत नाही, चांगली झाली कशी झाली, पण आपल्याला नेहमी दुसऱ्या चव आवडत जातात. मग ह्या ढाब्यावर अशी होती का, त्या ढाब्यावर तशी होती का, इथं अशी होती का, असं काही नाही मित्रांनो. तुम्ही एक चांगली रेसिपीचं एखादं पुस्तक जरी घेतलं ना, त्याच्यातून 2-3 प्रकारचे मसाले. आता मसाले काय असतात तर बघा, आता रेडीमेड मार्केटमध्ये सगळे मसाले आले. मटन मसाला आलेला आहे, काळा मसाला आलेला आहे, लाल वाटण आलेले आहे, तांबडा ग्रेव्ही मसाला आलेला आहे, खोबरं, अद्रक, लसूण पेस्ट, हे सगळं रेडीमेड मिळतंय. आता हे सगळं टाकून जर तुम्ही पाणी टाकून जरी शिजवलं तरी तेवढीच चांगली चव येते. हळदीचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आणि त्याला जास्त वेळ शिजवायचं. ॲटोमॅटिक कसं असतं, नॉनव्हेजला ही अंगची चव असते. म्हणजे तुम्ही बघा, जसं बोंबील असतं, बोंबील तुम्ही किती कसंही पाणी टाका, फक्त एक चटणी टाकाल, कारण ते बोंबलाला एक विशिष्ट प्रकारची चव आहे, त्याच्यामुळे ते त्या पद्धतीत लागतात. तसं व्हेज भाज्यांच्या बाबतीत होत नाही. व्हेज भाज्या उलटं बनवणं अवघड असतं, त्यांना त्यांच्या अंगची चव नसते. म्हणून व्हेजिटेबल हे कधी पण बेस्ट असतं. आज आपण सोशल मीडियावर पाहतो कित्येक लोक याचं मार्केटिंग करतात, पण ॲक्च्युली तशी तिथं
काही जेवणाची पद्धत राहिलेली नाही आहे मित्रांनो. हे फक्त आता काय आहे की फोटो सेशन आहे, ह्याच्यातच वेळ चाललेला आहे. क्वालिटी गेली तिकडं खड्ड्यात, क्वांटिटी गेली खड्ड्यात. लोक येतात, एकदाच येतात. तर कसं एकदा येऊन बघतात लोक की कशा पद्धतीने चालू आहे. आमच्या 12 शाखा, आता 12 पहिलं तर हा काय म्हणायचे मडके की मी स्वतः बनवतो, आपण कुणी लावले ना. आता 12 ठिकाणी कोण बनवतंय? मडके बनवतात का 12 शाखा झाल्या म्हणायला? तर त्याची सुद्धा एक सिस्टीम असते. जरी तुमच्या चेंज ऑफ फ्रँचायझी असतील किंवा 10 हॉटेल असतील, 15 हॉटेल असतील, तर त्याचं कसं असतं की एक टाईपची गिरवी आणि एक टाईपची टेस्ट, त्याला म्हणायचं चेन ऑफ हॉटेल्स. म्हणजे बघा, तुम्ही बघा अगोदर आपल्या इथं पुण्यामध्ये जोशी वडेवाले होते. तर काय व्हायचं की ते सर्वांना त्यांच्या बटाट्याची भाजी पुरवायची. योग्य पद्धतीचं ते चिंचेचं आंबट पाणी असायचं. म्हणजे एक फॉर्म्युला ठरलेला असतो, तो सगळ्या ठिकाणी सेम युटिलाइज होतो. त्याला म्हणायचं आपल्या ह्या शाखा. पण तुम्ही बऱ्याच ठिकाणी जाता बघा, तुम्हाला इथं वेगळी चव वाटेल, तिथं वेगळी चव वाटेल. म्हणजे चव ही एकसारखी बिलकुल राहिलेली नसते. त्याच्यामुळं कसं आहे मित्रांनो की एक असं काय तुम्ही खास कुणी बोलवलं म्हणून जेवणासाठी जायची काही गरज नसते. तुम्ही कधी कुठं गेलात, आणि आता सगळ्यात जास्त तुम्हाला सांगतो की नेटमध्ये तुम्ही ऑनलाईन जर टाकलं, कुठल्याही गावाला असो, तिथं जर तुम्ही टाकलं तिथलं स्पेशालिटी काय आहे ते पण तुम्हाला सहजासहजी उपलब्ध होतं. त्याचे रेट सुद्धा, आणि फार कमी रेटमध्ये सुद्धा आता जेवणं मिळायला लागले ह्या कॉम्पिटिशनमुळे. त्याच्यामुळे एक विशिष्ट ठिकाणाला एवढं जास्त महत्त्व न देता तुम्ही वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या टेस्ट अनुभवू शकता. कारण हे काय झालंय की आता एक फक्त दाखवायचं झालेलं आहे ठिकाण, की आम्ही इतकं हे करतो तितकं करतो. 150 कोंबड्या घेतल्या आणि 50 कोंबड्या टाकल्या आत्ताच, आणि 100 गेल्या. एक गिरायकाची गर्दी. आता शौर्यवाडा तरी बघा, शौर्यवाड्याची 4-5 ना बरेच शाखा असतील, पण त्यांच्याकडे सुद्धा आता एकच फॉर्म्युला आहे सगळीकडं. म्हणजे हॉटेल ऑफ चेन, त्या मालकाने सगळीकडं सगळ्या गोष्टी, त्या तिथल्या ओनरला धरून सगळ्या गोष्टी केल्या. त्यांना सुद्धा भरपूर गर्दी असते. ते सुद्धा असतात ऑनलाईन, असं काही नाही की ते ऑनलाईन नसतात, अशातला भाग नाही, पण ते पण असतात. पण इकडे काय, हे जरा अतिप्रमाण चालतं जास्त ऑनलाईन दाखवायचं. आणि अक्षरशः मला इतकं वाईट वाटलं ते संभाजीनगर, आणि त्याच्याबरोबर 2-3 लोकांच्या सुद्धा प्रतिक्रिया होत्या की भाकरी येत नाही, पाणी येत नाही, पाणी टोकन घेऊन या, पाणी घ्या. म्हणजे सर्व्हिस हा पार्ट तिथं राहिलेला नाही. त्याच्यामुळे तुम्ही जाऊन तुमचा वेळ आणि पैसे हे दोन्हीही कधीही वायाला घालू नका. तुम्ही जर चुकून कधी तिकडे गेलात तर 100-200 रुपयाचे गेले म्हणून समजून तुम्ही ट्राय करू शकता. पण असं खास असं कुठेही जेवणासाठी जाण्याची काहीही गरज नसते. त्यालाच तुम्ही मी सांगितलं की रेसिपी इतक्या अतोनात भरमसाठ आता नवनवीन चांगली पुस्तकं आलेली आहेत, चांगले एडिशन आलेले आहेत. त्याच्यात पाहून तुम्ही सुद्धा, तुम्हालाही शिकता येईल त्याच्यातून, आणि वेगवेगळ्या टेस्ट तुम्ही घरी ट्राय करू शकता त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे त्याला एवढं महत्त्व द्यायचं नाही. आणि उद्घाटनाला जाणं, फोटो काढणं, फोटोची गर्दी बघा, फोटोला तर लय गर्दी, नात तर लय गर्दी बाबा. पण एक गिराईक तुमचं जर तुटत चाललंय, एक गिराईक, आणि हे गिराईक कसं, हे बघा गिराईक कशाला म्हणतात की रिपीट कस्टमर होणे, रोजचा रिपीट. इथं रोजचा कस्टमर रिपीट होत नाही, इथं हायवेचा कस्टमर आहे. आणि कुणीतरी बघितलेले ऑनलाईन, म्हणून इकडून तिकडून इकडं जाताना कसं तरी मधून ऍडजस्ट करून हे 2-4 जी हॉटेलं झालेली आहेत, त्यांनी आपलं फक्त दाखवून निसता गाजावाजा लावलेला आहे लोकांचा. आणि लोक बी काय, कसं असतं, सोशल मीडियाला एकदा विकलं गेलं की मग त्या पद्धतीने काही लोक विचार करत नाही, ट्राय करत जातात, नंतर प्रतिक्रिया देतात, भरपूर शिव्या देतात, साईडने व्हिडिओ काढतात. त्याच्यामुळं मित्रांनो कसं आहे, आता तुम्हाला जर माहिती झालेलं आहे की ह्या गोष्टी अशा असतात, आणि बोकडाच्या मटणाला ही वेगळीच चव असते, हे नेहमी समजून घ्या तुम्ही. त्याचा वास सुद्धा वेगळा येतो आसपास बांधलं तर. म्हणजे ते तुम्ही स्वतः जरी घरी बनवलं तरी ते चांगल्या पद्धतीचं होऊ शकतं, असं काही विषयही नाहीये. त्याच्यामुळं खास त्याच्यासाठीच जर जात आहे तर आपला वेळ आणि पैसे हे दोन्ही वायाला घालू नका. आणि ज्यांना आपलं बघा, पहिली गोष्ट मी तर हमेशा सांगत आलो, हॉटेल भाग्यश्रीचे 2-3 व्हिडिओ टाकले. या व्हिडिओमध्ये तर मी त्यांना काही सजेशनही दिले नाही, काही बोललोय नाही. कारण काय होतं की इथं तुमचे 4 कस्टमर कमी होऊ द्यात, पण ते सॅटिस्फाईड झाले पाहिजेत, समाधानी होऊन गेले पाहिजेत. म्हणजे तुम्ही चांगल्या पद्धतीची रेसिपी तिथे बनवली पाहिजे. काहीतरी उगं वत पाणी टाक मसाला, काय त्याच्यात त्या मिरच्याचाच मसाला बनवला, दुसरी काय आयडिया आहे त्याच्यात? असं काही युनिक नाही तो, कुठून काय अरब कंट्रीतून आणलेला का किंवा कुठून आणलेला. ह्याच मिरच्या,
हेच धने, हेच खोबरं, हेच हळकून, हेच सगळं एकत्र करून हाच मसाला सगळीकडे बनवला जातो. कुठल्याही आपल्या खेडेगावात जाऊ तुम्ही, तशाच पद्धतीच्या भाज्या होतात. जागरण गोंधळाच्या होतात, भाकऱ्याच्या होतात, बोकडाच्या होतात, त्या सगळ्या होतात. किंवा साधं कुणीतरी बनवलं तरी तसंही होतं. त्याच्यामुळं फार उतावळीकपणे खास त्याच्यासाठी कुणीही आपला वेळ पैसा व्हायला घालू नका. कारण मी आपल्या जे महाराष्ट्र माझाची यूट्यूबची फॅमिली आहे त्यांना नेहमी आपण सजेशन, गाईडलाईन, सावधता, सतर्कता, कायदेशीरपणा आणि सामाजिक गोष्टीचं भान ठेवणारे आपण व्हिडिओ नेहमी आणत असतो. त्याच्यामुळे व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका आणि शेअरही करा.